पुस्तकाचे नाव भूक. प्रकाशक मुद्रा प्रकाशन विरार. अनुभवाचे नाव देवडोंगरीचं वारं. ही घटना 1987 सालातली आहे. मला आमच्या सफाळ्या गावाच्या जवळच असलेल्या देवडोंगरी येथून फोटो काढण्याची ऑर्डर मिळाली. मी कसली छायाचित्र काढायची आहेत अशी चौकशी केल्यावर मला सांगण्यात आलं की एका शेतकऱ्याच्या शेतात नेहमी साप निघत असे, म्हणून त्यांनी नागदेवतेचं एक छोटंसं मंदिर बांधलं. तेव्हापासून सापांचा त्रास कमी झाला. आज त्या देवळात प्राणप्रतिष्ठा करायची आहे, म्हणून त्या पूजेची छायाचित्र काढायची आहेत. म्हणजे फार काही छायाचित्र काढावी लागणार नाहीत, म्हणून मी फक्त एकच रोल बरोबर घेऊन निघालो. तिथे गेलो तर जवळजवळ लग्नासारखी तयारी केलेली दिसली व बरेच लोक आले होते. मी घरमालकाला कमी रोल आणले असल्याचं सांगितलं व कोणी सफाळ्या स्टेशनवर जाणार असेल तर माझ्या ओळखीच्या दुकानातून आणखी रोल मागवता येतील असं म्हटलं. त्या गावात एकही दुकान नसल्याने सतत कोणी ना कोणी स्टेशनवर जात येत असेच. त्यामुळे तासाभरातच माझ्याकडे आणखी 4 फोटोंचे रोल आले. आता मी निश्चिंत होऊन छायाचित्र काढू लागलो. नंतर एक पांढरी कार तिथे आली व त्यातून पांढऱ्या जीन्सची पॅन्ट व किमती शर्ट घातलेला तरुण उतरला व त्याने व त्याच्याबरोबरच्या आणखी एकाने कारचं मागचं दार उघडून एका जख्ख म्हाताऱ्या माणसाला जवळजवळ उचलूनच बाहेर काढलं. एखाद्या देवळाच्या पुजाऱ्याच्या अंगावर असतो तसा, म्हणजे साधं सुती धोतर व उपरणं त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर होतं. तो म्हातारा चांगला 80-85 वर्षाचा तरी असेल. तो एवढा थकलेला दिसत होता की त्याला धड चालवतही नव्हतं, म्हणून त्याचे दोन्ही हात त्या दोघांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांना आधार देऊनच घरात आणलं. नंतर यथासांग पूजा झाली. आधुनिक कपडे घातलेल्या त्या तरुणाने कपडे बदलून पितांबर व जानवं घालून पूजेला सुरुवात केली. तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. पण मला हे माहीत नव्हतं की यापेक्षा मोठं आश्चर्य थोड्याच वेळात मला बघायला मिळणार आहे. कारने आलेले ती तिघेही मद्रासी होते. त्यातल्या त्या आधुनिक तरुणाला मोडकं तोडकं हिंदी बोलता येत होतं, पण तो दुसरा माणूस व ते म्हातारे गृहस्थ यांना मल्याळी आणि संस्कृत भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. त्यामुळे तो तरुणच भाषांतराचं काम करत होता. पूजा संपत असतानाच त्याने सांगितलं की आता लवकरच महाराज अंगात वारं घेणार आहेत, तेव्हा सगळ्या लोकांनी तयार राहावं आणि दर्शनासाठी गावात आमंत्रणं पाठवावी. मला हे ऐकून आश्चर्यच वाटलं की कोणाच्या तरी अंगात देवाचं वारं येणार आहे हे बघण्यासाठी सगळ्या गावाला बोलावण्याची गरजच काय. पण त्या घरच्या मालकाने मात्र पटकन माणसं पाठवून सगळ्या गावाला बोलावलं. बरीच माणसं जमल्यावर आत विश्रांती घेत असलेल्या त्या म्हाताऱ्या गृहस्थांना दोघा शिष्यांनी आधार देऊन मांडवात आणलं. ते महाराज मांडवात येऊन बसल्यावर वाजंत्रीवाल्यांना त्या मुख्य चेल्याने महाराजांच्या जवळ येऊन बसायला सांगितलं. नंतर सगळ्यांना ओरडून महाराज आता अंगात वारं घेणार आहेत असं त्याने सांगितलं. मी आत्तापर्यंत अनेक दुर्लक्षित बायकांना अंगात देवाचं वारं घेण्याचा अभिनय करून लोकांमध्ये फुकटचा मान मिळवताना बघितलं होतं. अशावेळी त्यांच्याकडून कोणत्याही चमत्कार सदृश्य गोष्टी घडताना मी बघितल्या नव्हत्या. अगदी समोरचा माणूस ओळखतानाही त्यांना डोळे उघडावे लागत असत. त्यामुळे मी कधीही अशा अंगात आलेल्या माणसाच्या पाया पडलेलं नव्हतं. मला हे माहीत होतं की हिप्नॉटिझम किंवा मराठीत ज्याला मोहिनी विद्या म्हणतात, तिच्या अंमलाखाली अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी समोरच्याकडून करून घेता येतात. पण त्यासाठी तिथे संमोहन करणाराही हजर असावा लागतो. म्हणून जेव्हा जेव्हा मी अंगात आलेल्या माणसाला बघायला जात असे तेव्हा तो संमोहनाच्या अंमलाखाली आहे का किंवा आजूबाजूला कोणी संमोहन करणारा दिसतो आहे का ते पाहत असे. पण आजपर्यंत माझी निराशाच झाली होती व अंगात आलेल्या व्यक्तीनेही कोणतीही अफाट अशक्य गोष्ट माझ्यासमोर केली नव्हती. त्यामुळे कधीही कोणीही एखाद्याच्या अंगात येतं व तो लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगतो असं सांगितलं की मी त्याला मूर्खात काढत असे व त्या अंगात आलेल्या व्यक्तीची टर उडवत असे. माझी तर अशीही समजूत झाली होती की सगळे अंगात येणारे नाटकच करत असतात. म्हणून जेव्हा सगळ्यांनी शांत राहावं
कारण महाराज आता अंगात वारं घेणार आहेत अशी त्या चेल्याने विनंती केली तेव्हा मला पुढे होणाऱ्या नाटकाच्या कल्पनेने मनात हसूच आलं. महाराज डोळे मिटून स्वस्थ बसल्यावर चेले भजन करू लागले. वाजंत्रीवाले त्यांना साथ देऊ लागले. घरमालक माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, चवळसाहेब आता तयार राहा, कारण हे महाराज बरीच वर्षे हिमालयात राहून तपश्चर्या करत होते व आत्ता काही वर्षापूर्वीच लोकवस्तीत परत आले आहेत. ते 85 ते 90 वर्षाचे वाटतात, पण खरं तर त्यांनी 100 केव्हाच ओलांडली आहे. फार मोठे मोठे चमत्कार त्यांनी केलेले आहेत. ते असं म्हणून बाजूला गेल्यावर मला त्यांची किवच आली. मी समोर पाहिलं तेव्हा महाराज बसल्या जागीच डोलू लागले होते. मग मी छायाचित्र काढण्यासाठी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. थोड्या वेळाने महाराज जोरात घुमू लागले. तेव्हा त्या चेल्यांनी वाजंत्री वाजवणाऱ्यांमधल्या सनई वाजवणाऱ्या माणसाला महाराजांच्या कानाला सनई टेकवून वाजवायला सांगितले. त्याने तसं करताच महाराज आणखी जोरात घुमू लागले. त्या चेल्याने ढोल वाजवणाऱ्यांना आणखी जोराने ढोल वाजवायला सांगितला. ढोलकरी सगळी ताकद एकवटून ढोल बडवू लागले. महाराज आणखी जोरात घुमू लागले. ते एवढ्या जोरात घुमू शकत असतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. चेले आणखी जोराने टाळ आणि झांजा वाजवू लागले. त्या सगळ्याच्या आवाजाने कान अगदी किटू लागले. मग महाराज उठून बसले. अजूनही त्यांचे डोळे मिटलेलेच होते. ते उठले व ताठ उभे राहिले. नंतर त्यांनी क्षणभर उकिवडे बसून पुन्हा उभं राहताना एक छोटीशी उडी मारली. पुन्हा ते उकिवडे बसले व पुन्हा उभं राहताना पहिल्यापेक्षा थोडी मोठी उडी मारली. जणू काही ते व्यायाम करत होते आणि दंड बैठका मारत होते. हा प्रकार सतत होत राहिला व प्रत्येक वेळी त्यांची उडी पहिल्यापेक्षा जास्त वर जाऊ लागली. नंतर त्यांचे पाय माझ्या छातीच्या पातळी एवढे उंच येऊ लागले तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. कारण जागच्या जागी उभ्या उभ्याच कोणीही एवढी उंच उडी मारल्याचं माझ्या पाहण्यात किंवा ऐकिवातही नव्हतं. ज्या माणसाला काही वेळापूर्वीच धड चालवतही नव्हतं तोच माणूस आता जगात कोणालाही शक्य नाही अशी गोष्ट करत होता. महाराजांनी शेवटची उडी मारली तेव्हा त्यांच्या पायांचे तळवे माझ्या डोक्याच्याही वर गेले होते. नंतर महाराजांनी हाताच्या ओंजळीत कापूर घेतला व ते आरतीचे ताट जसे आरती करताना फिरवतात तसे आपली ओंजळ फिरवू लागले. ते उभ्या उभ्याच घुमू लागले व नंतर संस्कृतमध्ये काहीतरी मोठ्याने बोलले. त्याबरोबर त्या चेल्याने त्यांच्या ओंजळीतल्या कापराला काडी लावली. कापूर पेटला. आता ते हात झटकणार असं वाटत असतानाच चेल्याने आणखी कापूर त्यांच्या हाताच्या तळव्यावर टाकला. 4-5 सेकंदातच नरमांस जळल्याचा एक उग्र दर्प नाकाला झोंबला. महाराज हाताच्या तळव्यावर पेटता कापूर ठेवून डोळे मिटून आरती ओवाळतच होते. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या सुरकुतलेल्या हाताच्या तळव्यात पेटत्या कापडाच्या आजूबाजूला जळक्या रक्ताचे आणि चरबीचे काळपट बुडबुडे येत होते. हे काहीतरी अफाटच होतं. नक्कीच कोणतीतरी अतिमानवी शक्ती तिथे काम करत होती. महाराज नक्कीच अभिनय करत नव्हते. जगातल्या कोणत्याही अभिनेत्याला असा अभिनय करणं शक्य नाही. हे सगळं माझ्यासमोर घडत होतं व माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मलाच कोणी संमोहित केलं नाही ना याची मी खात्री करून घेतली. लोक धक्काबुक्की रेटारेटी करून महाराजांच्या पाया पडत होते. मला त्या गर्दीत जमतील तशी मी छायाचित्र घेत होतो. नंतर महाराज एकदम शांत झाले. लगेच वाजंत्रीही थांबली. साऱ्या मंडपात थोडी शांतता पसरली. सगळे घामाघूम झाले होते. महाराजांच्या अंगातलं वारं गेलं असं मला वाटलं. सगळे विश्रांती घेऊ लागले. मुख्य चेला खाली बसला व त्यांनी महाराजांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. महाराज जमिनीवर झोपलेले होते आणि त्यांचं डोकं चेल्याच्या मांडीवर होतं. महाराजांचं सारं शरीर घामेजलं होतं व हात रक्ताळले होते. गर्दीची पांगापंग होऊ लागली. जो तो आपापल्या घरी जाऊन तिथे हजर नसलेल्या आपल्या घरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी व तिथे बोलावून महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथून जाऊ लागला. महाराजांचा श्वास एवढा मंद चालत होता
की ते जिवंत आहेत की नाहीत अशी शंका यावी. अशी अंदाजे 5 मिनिटं गेली आणि महाराज एकदम संस्कृतमध्ये काहीतरी ओरडले व लगेच उठून उभे राहिले. त्यातला फक्त श्रीफळ हा शब्दच मला कळला. लगेच मुख्य चेल्याने घरमालकाला नारळांची गोण आणून द्यायला सांगितली व वाजंत्रीवाल्यांना पुन्हा एकदा जोराने वाजंत्री वाजवायला सांगितलं. पुन्हा एकदा सनई महाराजांच्या कानाला टेकवून व ढोल जोरजोराने बडवून वाजंत्रीवाले बेभान होऊन वाजवू लागले. घरमालकाने नारळांनी भरलेली गोण आणली व महाराजांच्या समोरच त्यातले सगळे नारळ ओतले. डोळे मिटलेले असूनही महाराज काहीतरी म्हणाले. त्याचा अर्थ चेल्याने मोडक्या तोडक्या हिंदीतून सांगितला. भगवान जी को सूखा नारियल नहीं होना, इसके बजाय हरा छिलके का नारियल होना, असं तो म्हणाला. म्हणजे महाराजांना वरून सुकलेली पिवळट तपकिरी रंगाची शहाळी नको होती, त्याऐवजी हिरव्या सालीची अगदी आत्ताच झाडावरून काढलेली कच्ची शहाळी हवी होती. लगेच गडी माणसानं हुकूम गेला व ते नारळाच्या झाडावर चढून पटापट नारळ काढून देऊ लागले. मला आश्चर्यच वाटलं की हिरव्या सालीची शहाळी का बरं हवी असतील. मला तेव्हा माहिती नव्हतं की थोड्याच वेळात मला आणखी एक मोठा चमत्कार बघायला मिळणार आहे. पहिले 8-10 नारळ महाराजांसमोर आल्याबरोबर लगेच महाराजांनी त्यातलं एक शहाळं उचललं व ते आपल्या स्वतःच्या पोटासमोर दोन्ही हातात धरलं आणि कोणाला काही कळायच्या आत क्षणार्धात ते पूर्ण शक्तीने स्वतःच्या कपाळावर आपटलं. कडाड असा मोठा आवाज झाला आणि त्या हिरव्या सालीच्या कच्च्या शहाळ्याचे 2 तुकडे झाले. मला छायाचित्र घेण्याचंही भान राहिलं नाही. मी स्वतः शोतोकान स्टाईलच्या कराटेमध्ये ब्लॅक बेल्टपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे व माझा असा अनुभव आहे की कडक पण ठिसूळ वस्तूच आघात करून तोडता येतात. म्हणून कराटेची प्रात्यक्षिकं करताना सिमेंट कॉन्क्रीट, बर्फाची लादी, कौलं, विटा अशा कडक पण ठिसूळ वस्तूच वापरतात. लाकडाची फळी किंवा लवचिक असलेली कुठलीच गोष्ट वापरत नाहीत. कारण अशा लवचिक वस्तूवर आघात केल्यावर ती वस्तू आपला आकार बदलते व आघात संपल्याबरोबर आपला मूळचा आकार धारण करते व त्यामुळे मोडत नाही. याच नियमाने साल काढलेले आत पाणी असूनही करवंटी सुकलेले नारळच आम्ही कराटेच्या प्रात्यक्षिकामध्ये तोडत असायचो. पण सुकलेलं शहाळंही आम्ही कधी तोडू शकलो नव्हतो व ते आमच्या ऐकवाती नव्हतं. आणि इथे तर 100 पार केलेला एक म्हातारा माणूस ओली, कच्ची, लवचिक हिरवी साल असलेली शहाळी तीही स्वतःच्या कपाळावर आपटून त्यांचे 2 तुकडेच करत होता. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जे समोर घडत होतं ते खरंच घडत होतं. महाराज दुसरा नारळ उचलायला खाली वाकले तेव्हा मी भानावर आलो आणि पटकन छायाचित्र घेऊ लागलो. 2-3 नारळ तोडल्याबरोबरच महाराजांच्या कपाळाला उभी चीर गेली व त्यातून रक्त वाहू लागलं. अशा ओल्या जखमेवर नुसता स्पर्श केलेलाही आपल्याला सहन होत नाही आणि इथे तर महाराज त्याच जखमेवर एकामागे एक नारळ मारून फोडत होते. पहिली गोण संपल्यावर महाराजांनी दुसरी गोण मागवली. एकामागे एक गोण येतच राहिली व आपल्या रक्तबंबाळ कपाळाने महाराज नारळ फोडतच राहिले. मानवी शरीराच्या क्षमतेच्या पलीकडच्या कुठल्या तरी अमर्याद शक्तीचे अफाट खेळ त्या दिवशी मी पाहिले. माझ्या व इतर शेकडो लोकांच्या उपस्थितीत महाराजांनी त्या दिवशी जवळजवळ 100 नारळ फोडले. त्यानंतर महाराज शांत झाले व चौरंगावर बसले. अजूनही त्यांचे डोळे मिटलेलेच होते. ते तिथे बसल्यावर त्यांच्या शिष्याने सगळ्यांना रांगेत उभं राहून काही प्रश्न असल्यास महाराजांना विचारायला सांगितले. आत्तापर्यंत मी जे काही लिहिलं आहे ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे फोटोंचा भक्कम पुरावा आहे. पण आता यापुढे जे काही मी लिहिणार आहे किंवा जे काही मी बोलणार आहे त्याला मात्र माझ्या शब्दांशिवाय कोणताही पुरावा नाही, कारण त्या प्रसंगाचं व्हिडिओ चित्रण केलेलं नाही. महाराजांच्या समोर लोक रांग लावून उभे राहिले. रांगेतला एखादा माणूस त्यांच्या पाया पडायला वाकला की लगेच महाराज संस्कृतमध्ये
काहीतरी बोलत असत व त्यांचा चेला लगेच त्याचं मोडक्या तोडक्या हिंदीत भाषांतर करून सांगत असे. आश्चर्य असं की पाया पडणाऱ्या माणसाने न विचारताही त्याच्या मनातलं ओळखून महाराज त्याच्यावर उपाय सांगत असत व ते ऐकून तो माणूस चकितच होत असे. हे कोणालाही खरं वाटणार नाही. पण महाराजांनी माझ्यासमोरच एका माणसाला त्याच्या मुलीचं अजून 3 वर्ष तरी लग्न होणार नाही, दुसऱ्या एका माणसाला पुढच्या वर्षी मूल होईल, आणखी एकाला दारू हेच त्याच्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे असं सांगितलं. काही लोक तर उत्तरं ऐकून महाराजांच्या पायावर डोकं ठेवून रडायलाच लागले. शेकडो लोक महाराजांच्या पाया पडले व अंतर्ज्ञान असल्यासारखे महाराज सगळ्यांना उपाय सांगून दिलासा देत राहिले. त्या दिवसापर्यंत मी कधीही कोणाच्याही अंगात आलं असताना पाया पडलो नव्हतो. पण त्या दिवशी दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती अशी माझी अवस्था झाली होती. म्हणून छायाचित्र काढून होताच मी गळ्यातून कॅमेरा काढून ठेवला व महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक झालो.